दारूबंदी असलेल्या अकोले तालुक्यातील राजूर गावामध्ये दिगंबर रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर निरीक्षक आणि संगमनेर विभाग यांनी देशी विदेशी दारू अवैध विक्री करणाऱ्या केंद्रावर छापा टाकून सुमारे 37,775 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत 2 तरुणांसह 2 महिलांवर गुन्हा दाखल केलाय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजूर गावामध्ये देशी विदेशी दारू अवैध सर्रास विक्री होत असल्याची गुप्त माहितीनुसार दिगंबर रस्त्यावर चंदनवाडी परिसरातील ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया रोशन रोकडे यांच्या घरावर छापा टाकून देशी विदेशी दारूचा सुमारे 37,775 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क श्रीरामपूरचे निरीक्षक अनुप कुमार देशमाने यांनी दिली। या कारवाईत ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया रोशन रोकडे, दीप्ती प्रतीक रोकडे, रोशन कैलास रोकडे, प्रतीक कैलास रोकडे सर्व राहणार राजूर या 4 आरोपींवर मुंबई दारूबंदी कायदा 1949 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, उपायुक्त सागर धोमकर, जिल्हाधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क श्रीरामपूरचे निरीक्षक अनुप कुमार देशमाने, श्रीरामपूर दुय्यम निरीक्षक GN नायकोडी, निलेश B पालवे, CS रायकर, दुय्यम निरीक्षक KP ढावरे आदींनी ही कारवाई केली आहे। राजूर गाव हे आदिवासी 40 गाव डांगणाची प्रमुख बाजारपेठ आहे। राजूर गावासह राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहेत। खुद्द गावातील विद्यमान ग्रामपंचायत सदस्या आणि त्यांचे कुटुंबच दारू विक्री करत असेल तर हे राजूर पोलिसांचे सपशेल अपयश आहे। काही दिवसांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागानं विठे घाटात दारू पकडली, त्यानंतर काल झालेली कारवाई ही देखील बाहेरच्या पथकानं येऊन केल्यानं राजूर पोलिसांचे दारू धंद्यासह इतर सर्व अवैध धंद्यांना अभय असल्याचं दिसून येतं। सध्या शेंडी परिसरात मटक्याचे मोठे दुकान थटले असून राजूर पोलिसांचं याकडे जराही लक्ष नाही। राजूर गावातच मोठ्या प्रमाणावर दारूसह गांजा, मटका, जुगार हे अवैध धंदे सुरू आहेत। मात्र राजूर पोलिसांनी लोकसभेच्या आचारसंहितेची चांगलीच धास्ती घेतली आहे, त्यामुळे बाहेरचं पथक येऊन कारवाई करतात, मात्र बिचारे राजूर पोलीस आचारसंहितेत गुरफटून गेलेत। राजूर पोलीस ठाण्यात सध्या अवैध धंदे धारकांचा मोठा राबता असून जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओलाड, DYSP सोमनाथ वागचौरे यांनी राजूर पोलीस ठाण्याचे CCTV फुटेज तपासल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येतील। तसंच राजूर पोलीस ठाण्यातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फोनवर होणारे संभाषण हे देखील अकोले तालुक्यात चर्चेचं कारण बनलंय। राजूर पोलिसांवर सध्या कुणाचाही वचक न राहिल्यानं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालण्याची गरज आहे। राजूर पोलीस ठाण्याअंतर्गत मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असून ही गावात स्थायिक असलेले आजी-माजी लोकप्रतिनिधी मात्र गप्प असल्याचं दिसून येतंय। अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के अकोले यांचा हा रिपोर्ट। आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान। अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान। मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा। 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली। लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री। लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे। महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग। एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य। आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले। आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले। प्रोप्रायटर बेनके बंधू। संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24।